एक तरुण गोवंश तस्करी रोखण्यासाठी पाठलाग करतोय आणि तस्कर त्याला दगडं लाकडांनी इतक्या निर्दयीपणे ठेचतात की रस्त्यावरच त्याचा जीव जातो. ही घटना महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील सुकडी गावात घडलीय. शनिवारी मध्यरात्री ही थरारक आणि हृदयद्रावक घटना घडली. गजानन मारुती सुरोशे, वय 25-30च्या आसपास, बजरंग दलाचे सक्रिय कार्यकर्ते. शनिवारी रात्री नागपूर तुळजापूर याशी महामार्गावरील बिजोरा टोल नाक्यावर एक बोलेरो पिकअप MH29BE 8915 संशयास्पदरित्या वेगाने पुढे गेल्याचं पाहून गजानन आणि इतर गोरक्षक सतर्क झाले. वाहनात 16 ते 17 गोवंश कोंबून कट्टलीसाठी नेत होते. गजानन यांनी आपल्या एसक्रॉस गाडीने MH12PT 8634 लगेच पाठलाग सुरू केला. पाठलाग करत असताना बोलेरो सुकडी गावात शिरलं आणि तिथे बोलेरोमधील तस्करांनी अचानक गाडी थांबवली आणि गजानन यांच्या बरीगाड मोठमोठ्या टफॅंगी आणि लाकडांनी भीषण हल्ला चढवला. कारची पूर्ण तोडफोड झाली. गजानन गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी त्यांना उमरखेड रुग्णालयात नेलं, पण वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. एक तरुण फक्त गोमातेच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरला होता आणि तस्करांनी त्याची निर्घृण हत्या केली. या घटनेचं CCTV फुटेज समोर आलंय, जे पाहून तुमचं रक्तही खरंच थंड होईल. या घटनेनंतर संपूर्ण उमरखेड महागाव परिसर संतापलेला आहे. बजरंग दलाने महागाव बंदचे आवाहन दिले आणि बहुतांश दुकानं बंद आहेत. हिंदुत्ववादी संघटनांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलीस अधीक्षक कुमार चिंता आणि उपविभागीय अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय. बोलेरो सुकडी गावातील असल्याची चर्चा आहे. पुढील अपडेटसाठी GR महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका.